त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याच्या अविरत भोजन सेवेची 30 वर्षाची परंपरा याही वर्षी मोठ्या भक्तिमय वातावरणात टिकवून ठेवली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाटेगाव ते त्र्यंबकेश्वर या मार्गावर साधारणतः 400 ते 500 वारकरी संप्रदायाचे सदस्य, भजनी मंडळ आणि भाविक सहभागी झाले होते. या दिंडी दरम्यान चासनळी येथील चांदुगडे पाटील परिवारानं वारकऱ्यांसाठी भोजन, निवारा आणि सेवा पुरवून आपली निष्ठा आणि भक्तिमय भाव व्यक्त केला. या वर्षीच्या दिंडी सोहळ्यात शांताराम गाडेकर महाराज यांनी भक्तिमय कीर्तन सेवा सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. कीर्तन कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या पायी दिंडी सेवेचा एक अविभाज्य भाग म्हणून सोमनाथ अण्णा चांदगुडे, सुभाष काका गाडे, पंडित भाऊ चांदगुडे, संतोष परे, सचिन चांदगुडे, कैलास माळी, कैलास चांदगुडे, राहुल चांदगुडे, रवींद्र चांदगुडे, सोपान धेणक, बबन गाडे आणि पवनकुमार चांदगुडे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पहिले लोकनियुक्त सरपंच नानाभाऊ बनसोडे व सुनीता बनसोडे यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. या सेवा कार्याबद्दल बोलताना अंकुश चांदगुडे म्हणाले की वारकरी संप्रदायासाठी सेवा देणं हे आमच्यासाठी ईश्वर सेवेप्रमाणेच आहे. गेल्या 30 वर्षापासून आम्ही या दिंडीची सेवा करत आलो आहोत आणि ही परंपरा पुढेही असंच टिकवून ठेवण्याचा आमचा संकल्प आहे. दिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांनी या सेवेमुळे समाधान व्यक्त केले. अशा सेवेमुळे सामाजिक एकता आणि भक्तीची भावना वृद्धिंगत होते असं वारकऱ्यांनी सांगितलंय. या सोहळ्याने केवळ धार्मिक परंपरा नव्हे तर सेवा आणि समर्पणाची खरी ओळख सिद्ध केली आहे. नवनाथ उल्हारे, तालुका प्रतिनिधी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, कोपरगाव. मी अंकुश रामभाऊ चांदगुडे, राहणार चासनळी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. माझ्याकडे श्री क्षेत्र नाटेगाव ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा त्यानिमित्ताने माझ्याकडे दिंडीचा भोजनाचा कार्यक्रम असतो. सालाबादप्रमाणे यावर्षी माझ्याकडे दिंडीला 30 वर्ष पूर्ण झाले अविरत सेवेचे. त्या सेवेमध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी त्यांच्या कृपा आशीर्वादाने मी पूर्णपणे समाधानी आहे. आत्तापर्यंत मी सेवा केली